मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर भाजपचा मोर्चा, काँग्रेसच्या अर्धनग्न आंदोलनाला भाजपचं प्रत्युत्तर, काँग्रेसने देशाची प्रतिमा मलिन केल्याचा भाजपचा आरोप. छगन भुजबळ राज्यसभेवर असतील, चर्चेवेळी अजित पवार यांनी सांगितलं होतं भुजबळांचं नाव. अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण. नाशिक पालिकेतल्या पहिल्याच महासभेमध्ये नगरसेवकांचा गोंधळ, सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यामध्ये बोलण्यावरून झाला गोंधळ. ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी केलं निदर्शन. कोल्हापूर महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकावरून वाद, सुनील मोदी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती. ठाकरे गट कोल्हापुरातील काँग्रेसच्या दावणीला बांधल्याची चर्चा. सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राडा, स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये गोंधळ. शिवसेनेचा भाजपच्या 9 पैकी 8 नावांच्या निवडीवर आक्षेप. भिवंडी महापौरपदी नारायण चौधरींची निवड, नारायण चौधरींना 48 सदस्यांनी केलं मतदान. नारायण चौधरींना समजवण्याचा प्रयत्न केला, चौधरींवर पक्षाकडून कारवाई केली जाणार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा इशारा. भिवंडी उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन यांना मिळाली 43 मतं, भाजपच्या सुहास नकाते, शिवसेनेचे जावेद दळवी यांचा पराभव. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादीच्या आमदारांना सोबत घेतलं, आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला, काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांचा गंभीर आरोप. प्रत्येक भेटीमध्ये राजकारण शोधू नका, काल शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांना भेटेल, राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून केलं वक्तव्य. काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी भिवंडीत, आरएसएस मानहानी प्रकरणामध्ये सुनावणीसाठी भिवंडी न्यायालयामध्ये हजर राहण्याची शक्यता. बारामती विमान अपघात प्रकरणामध्ये चौकशीचा प्राथमिक अहवाल 30 दिवसात सादर केला जाणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाची महत्त्वपूर्ण माहिती. कल्याणमधील दळणवळणाची व्यवस्था पूर्णपणे बदलणार, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विश्वास, हजारो कोटींच्या विकास कामांची केली पाहणी. भिगवणमधील तरुणीच्या कुटुंबियांचे गंभीर आरोप, मुलीवर दबाव असल्याचा कुटुंबियांचा आरोप, मुलगी ताब्यात न दिल्यास कुटुंबियांचा आत्महत्येचा इशारा. भिगवण प्रकरणामध्ये मुलीची प्रेम प्रकरणाची प्रतिज्ञापत्रातून कबुली, घरच्यांना प्रेम प्रकरणाबाबत सांगितलं, मात्र घरच्यांचा विरोध, मिरची पूड फेकली नसल्याचं सुद्धा केलं नमूद. जयकुमार गोरेंबद्दल बोलताना भीती वाटते, मंत्री शंभूराज देसाई यांची खोचक टीका. सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील घटना, तिघांवर गुन्हा दाखल, 1 जण ताब्यात. शस्त्रांच्या जोरावर परिवर्तन अशक्य, आत्मसमर्पण केलेल्या माओवादी भूपतीची भूमिका.